खरं सांगू का, आज मी खूपच नाराज होते. नाराज का बरं होते तेही सांगते. काल समर्थ आजारी होता, त्याला दवाखाना औषध ते करून मी त्याला बरं केलं आणि रात्री मी गरब्यासाठी गेले होते पप्पाकडे त्या दोघांना ठेवून. आणि आज ना ते समर्थ आजारी असल्यामुळं त्याच्या वासानं आणि एकत्र झोपणं, एकत्र खाणं, एकत्र खेळणं, त्यामुळं आज लाडूला ताप आलेला. लाडूलाही दवाखाना केला, औषध केलं, पण 2-3 तासासाठी ताप कमी होतो आणि परत ताप वाढतो. त्यामुळं माझं आज कुठं मन लागतच नव्हतं आणि मी आज गरब्यालाही गेले नाही. माझ्या 4-5 मैत्रिणीचे मला कॉल आले, पण माझी अजिबात इच्छा होत नव्हती आज गरब्याला जाण्यासाठी. आणि सकाळी आम्ही बाहेर गेलो होतो, तेव्हा आम्ही भाजीपाला आणलेलं तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर दिवसभर मी लाडूला घेऊन बसलेली, त्याच्यासोबत खेळत होती, त्यामुळे ह्याला काम तसंच राहिलं हे काम. मग आता दादासोबत खेळतोय तो थोडाफार, तोपर्यंत म्हणलं चला किचनमधलं आवरून घेऊया. मग समर्थालाही शेवयाचा भात करून दिला. लाडूनं एक घाससुद्धा खाल्लं नाही माझ्या लेकरानं, त्याला खूप आवडतो शेवयाचा भात तरीसुद्धा. मग आता हे सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून ठेवते आणि मला लगेच आता बनवायचं आहे शाबू. तर शाबू दोघालाही आवडतं आणि मलाही खूप आवडतो आणि म्हणून दोघंही नको म्हणले खायला, म्हणून मी आता चांगलं तिखट बनवत आहे. त्यामुळं मिरच्या कट करून घेतल्या आणि कढईमध्येच बनवणार आहे बरं का, लोखंडाच्या, छान होतो टेस्टी. याच्यामध्ये चिरून घेतलेल्या मिरच्या त्यामध्ये टाकल्या तेल तापल्यानंतर, आणि सकाळची थोडीशी हिरवी चटणी होती तीही त्यामध्येच ॲड केली, कारण मला जरा जास्तच तिखट खायचं होतं. माझं डोकंही खूप दुखत होतं आणि तिखटामुळं तोंडाला जरा चांगली चव येते. तर छान अशा शाबू बनवून तयार झाला.